झी 24 तास एक पाऊल पुढे। डीके आपल्या कॅप्टनवरच भारी पडणार आहे। सराव सामन्यातील त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याच्या कॅप्टनची विकेट जाण्याची शक्यता आहे। एकीकडे डीकेच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पडत असताना त्याचा कॅप्टन मात्र रन्सच्या शोधात आहे। डीके भारी कॅप्टनवर। डीके मुळे कॅप्टन बाहेर। डीके अर्थात दिनेश कार्तिक चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वीच्या दोन्ही वॉर्मअप मॅचेसमध्ये कार्तिकनं अशी काही धडाकेबाज बॅटिंग केली की प्लेइंग 11 मध्ये त्याचं स्थान जवळपास निश्चित झालंय। मात्र दिनेश कार्तिकमुळे त्याच्या टीमचा कॅप्टन अर्थात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माची मात्र विकेट जाणार आहे। इंडियन प्रीमियर लीगमध्ये खोऱ्यानं रन्स काढत मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा रोहित शर्मा भारताकडून खेळताना प्रॅक्टिस मॅचेसमध्ये फेल ठरला। श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वॉर्मअप मॅचमध्ये रोहित शर्माला केवळ 5 रन्स काढून आउट व्हावं लागलं, तर दिनेश कार्तिकनं 106 रन्स केले। तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेकंड वॉर्मअप मॅचमध्येही रोहितचा फ्लॉप शो कायम राहिला। तो केवळ 10 रन्सवर आउट झाला, तर दिनेश कार्तिकनं नॉट आउट 146 रन्स केले। एकीकडे रोहितनं 2 प्रॅक्टिस मॅचमध्ये 15 रन केले असताना दिनेशनं मात्र 252 रन्स केले। टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी जबरदस्त चुरस आहे। कॅप्टन धोनी 6 बॅट्समन, 1 ऑलराऊंडर आणि 4 बॉलर्ससह मैदानात उतरण्याची शक्यता आहे। शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, सुरेश रैना, कॅप्टन धोनीचं बॅटिंग ऑर्डरमध्ये स्थान निश्चित समजण्यात येत आहे। तर सराव सामन्यात दिनेश कार्तिकच्या धडाकेबाज कामगिरीमुळे रोहितला टीममध्ये स्थान मिळणं अवघड दिसतंय। आता रोहितला एक संधी आहे, ती मुरली विजय आणि शिखर धवनऐवजी ओपनिंगला येण्याची, पण त्याची शक्यता कमी दिसतेय। त्यामुळे डीके ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।